समोर तुम्हाला कोरीगड दिसेल। हा जवळजवळ 920 मीटर अंतरावरती हाईट आहे त्याची सी सरफेस पासून। वरती महादेवाचं मंदिर आहे, कोरी मातेचं देव मंदिर आहे, बुरुज आहेत आणि दोन्ही साईडला बुरुज आहेत ते। हा गणेश दरवाजा, हा गणेश दरवाजा याचा गडाचा जो मेन दरवाजा म्हटला जातो। आणि महादेव टेम्पल शिवलिंग आहे। तलावापासून असे सरळ पुढे आलात की तुम्हाला हा झेंडा बुरुज म्हणजे मित्रांनो, आम्ही कोरीगडच्या एंट्री पॉईंटला आलोय। तो मागे दिसतंय तिथे कोरीगडचा एंट्री पॉईंट आहे आणि पार्किंग आहे, PN पार्क आहे। मला मॅपवरती कोरीगड ट्रेक पॉईंट टाकायचं आहे, तर तुम्हाला ती एंट्री पॉईंटला तिथे पार्किंग आहे आणि तिथून वरती स्टार्टिंग हा पॉईंट आहे। आणि तुम्ही पाहू शकता मागे, मी तुम्हाला दाखवतो। समोर तुम्हाला कोरीगड दिसेल। हा जवळजवळ 920 मीटर अंतरावरती हाईट आहे त्याची सी सरफेस पासून। जवळजवळ 1 तास लागतो। जे ट्रेक करून आले त्यांना आम्ही विचारलं। मित्रांनो, तुम्ही जसं गड चढायला स्टार्ट करता तर तुम्हाला इथे हा एक पॉईंट दिसतो आणि हा एक पॉईंट दिसेल, जिथे समोर टपरी आहे। त्या टपरी दिसेल तुम्हाला मागे, त्या टपरीला तुम्हाला फॉलो करायचं आहे, तिथून जायचं आहे। आम्ही चुकलो होतो, आम्ही वरती गेलो होतो इथे, तर परत रिटर्न यावं लागलं आम्हाला। हा रोड आहे। तर ह्या ट्रेकमध्ये मी काय काय कव्हर करणार हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। वरती महादेवाचं मंदिर आहे, कोरी मातेचं देव मंदिर आहे, बुरुज आहेत आणि दोन्ही साईडला बुरुज आहेत ते। आपण वरती जाणार आहोत तर पाहूयात। हे 4-5 पॉईंट आहेत आपण कव्हर करणार आहे। तर मित्रांनो, आम्ही कोरीगडच्या एक 10-15 मिनिटाच्या ट्रेक नंतर ह्या पायऱ्या आढळल्या आम्हाला। इथे मागे नोटीस लावली आहे, इथे सिगरेट वगैरे दारू वगैरे वरती घेऊन जाणं अलाउड नाही। आणि इथे मागे दिसेल तुम्हाला इथून स्टेप्स आहेत वरती गडाच्या अर्ध्यापर्यंत। आणि पायरे चढून आल्यावरती तुम्हाला ही गणेश मंदिर दिसेल। सुंदर मंदिर आहे गणेशाचं। आणि या गणेश मंदिराच्या डाव्या साईडला गुप्त गुहा आहे। ही गुप्त गुहा कदाचित यासाठी बनवली असेल, सैनिकांसाठी राहण्यासाठी। इथे गडाच्या मध्यावरती आहे, हे पाहू शकता। आणि हे गुहा आहे, छोटी आहे पण कदाचित सैनिकांसाठी असेल। दारूगोळा ठेवण्यासाठी, सैनिकांसाठी राहण्यासाठी। इथे गणपती मंदिरापासून आम्ही वरती आलो तर हा लेफ्ट जो आहे तो गणेश दरवाजाकडे जातो आणि हा उजवीकडे जायचा। हा पाण्याचा साठा आहे, इथे शुद्ध पाणी एकदम। मित्र, पाणी दाखव रे। पाहू शकता तुम्ही, हे पाणी जे इथून घेतलेलं आहे, शुद्ध पाण्याचा तळा इथे छोटासा। तर मित्रांनो, मला हा मित्र भेटला वर गड चढताना। हा गड चढून आलाय, त्याला आपण विचारत की याला कसा गड वाटला मित्रा? गडावरती चढल्यानंतर इतकं भारी वाटलं। वरती गेल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे, परत मागे गेल्यानंतर बुरुज आहेत आणि तोफे बघायला भेटतील। आणि वरून पाहण्यासाठी निसर्ग हा खूप मस्त आहे। आणि आंबी व्हॅली पण आहे, मला वाटतं ही पूर्ण वरून क्लिअर दिसते सर्व। आणि मातेचं मंदिर पण आहे ना? हो, मातेचं मंदिर पण आहे, कोराई मातेचं। आणि इथे तुम्ही हे पाणी पिला नाहीत ना? प्यायला नाही, पण फ्रेश झालं हे सर्व। माझे मित्र तलाव पण आहे। हा, वरती तलाव म्हणजे तो पाणी पिण्याचा तलाव आहे? नाही, तो पहिला बांधलेला तलाव आहे। अच्छा, हे सर्व माझे मित्र शिवप्रेमी आहेत। हे तुम्ही प्रत्येक गड चढता का आता चालू केले की एक विकेंडली फक्त? असंच आमची इच्छा होईल ते आम्ही कुठे राजगड, रायगड, तोरणागड, वेगवेगळे गड आम्ही करतो। तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा गणेश दरवाजा याचा गडाचा जो मेन दरवाजा म्हटला जातो। आणि इथून एंट्री होते गडाला। गड पाहू शकता, अजूनही त्याचे बुरुज आहेत। 1657 मध्ये याचं बांधकाम करण्यात आलं। गडाच्या मुख्य दरवाजाने वरती आलात
की तुम्हाला इथे समोरच मॅप दिसेल. इथे सर्व मेन्शन केले त्यांनी. गडाचा मेन दरवाज्यावरतून मुख्य दरवाजाने आलात की महादरवाजा हा जुन्नर बुरुज, पाण्याची टाकी, महादेव मंदिर, अवशेष, राजवाडा अवशेष, कोराई मातेचं मंदिर आहे, चिलखती बुरुज पण आहे. हे सर्व मेन्शन केले, तुम्ही मॅप पाहू शकता. त्यानुसार तुम्ही फॉलो करा. संपूर्ण गड पाहता येईल तुम्हाला. चला तर मित्रांनो, आपण पाहूयात. महादेव टेम्पल आहे, महादेवांचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता मागे महादेव टेम्पल, शिवलिंग आहे आत. आणि हे पाहू शकता तुम्ही, नंदी बाहेर आहेत आणि मंदिरात आत शिवलिंग आहे. जुनं असं शिवलिंग आहे. छोटंसं मंदिर आहे पण सुंदर मंदिर आहे. त्याच्या बाहेरच तुम्ही हे पाहू शकता, हे तोफा आहेत 350 वर्षापूर्वीच्या. जुना तोफा, त्यावेळीच्या कशा तोफा होत्या तुम्ही पाहू शकता. वर्ष झाले. ऊन, वारा, पाऊस सर्व झेलले. त्यावेळेचा लोखंड पहा, अजूनही तसा आहे. महादेवाच्या मंदिराच्याच बाजूला उजव्या साईडला तुम्हाला तलाव दिसेल. तलाव, सुंदर असा तलाव आहे. वरती पाण्याचा तळ आहे छोटासा. चला तर आपण पाहूया तिथे. हा डिसेंबर महिना आहे पण वरती पाणी जे आहे अजूनही आहे. दोन्ही साईडला आहे, बघू शकता. ह्या साईडलाही आहे आणि ह्या साईडलाही आहे. मित्रांनो, तलावापासून समोर बुरुज दिसतोय, तिथे आम्ही चाललोय. बुरुज समोर दिसेल तुम्हाला. हा फील भारी आहे. तुम्ही बघू शकता बुरुजाच्या बाजूने संपूर्ण, म्हणजे तलावापासून आम्ही चाललोय तो बुरुज समोर आहे. त्या बुरुजाच्या टोकापर्यंत हा पूर्ण तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूने वाट केलेली आहे पूर्ण. ही मागे पाहू शकता. असाच त्या बुरुजापर्यंत खाली तुम्हाला दिसेल. हा पूर्ण खाली अतंग असा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल. हा खरंच गड पावसाळ्यात पाण्याजोगा असेल. आता पूर्ण हे तुम्ही पाहताय मागे की हे पूर्ण सुकलेलं आहे. डिसेंबर महिना आहे. ऑक्टोबर महिन्याच्या आधी हा पावसाळ्यात खरंच पाहण्यासारखा असेल हा गड. तलावापासून असे सरळ पुढे आलात की तुम्हाला हा झेंडा बुरुज म्हणजे चिलखती बुरुज पाहायला मिळेल. तिथून खाली आंबीवाली वगैरे पाहायला मिळेल तुम्हाला. पार्किंग केली आहे बाईक आमची. तिथून हा जो बुरुज दिसतो हा चिलखती बुरुज, झेंडा बुरुज म्हणतात त्याला. मित्रांनो, गडाच्या पश्चिम साईडला बघाल तर हे आंबी व्हॅली दिसेल. हे पूर्ण आंबी व्हॅली आहे. गडाच्या त्या साईडला तुम्हाला दिसेल लोहगड. 1657 साली कोरीगड, तुंबगड आणि लोहगड आणि तिकोटा हे गड जे आहेत हे कॅप्चर केले शिवाजी महाराजांनी. हे सर्व आसपासच्या प्रदेशातच आहेत. चला तर मित्रांनो, आम्ही गड उतरतो. कारण की आम्ही सर्व पॉईंट जे कव्हर केलेत, तो गडाचा एक साईड कव्हर नाही केला कारण की तो सेमच आहे बुरुज. आम्हाला बाकी पॉईंट कव्हर करायचे आहेत खाली. तर आम्हाला वरती यायला हाफ ॲन आवर लागला आणि गड पूर्ण पाहण्यासाठी हाफ ॲन आवर, म्हणजे टोटल 1 आवरचा ट्रेकिंग टाईम लागतो. ट्रेकिंगची डिफिकल्टी लेवल जी आहे ही लो आहे, परंतु स्टेप्स जे आहेत त्याच्यामुळे थोडा हार्ड वाटतो गड. कारण की अर्ध्यापासून वरपर्यंत मेन दरवाजापर्यंत पूर्ण स्टेप्स आहेत, त्याच्यामुळे थोडा डिफिकल्ट वाटला. पण हाफ ॲन आवरमध्ये आम्ही वरती आलो आणि हाफ ॲन आवर पूर्ण गड पाहायला लागला. हा गड तुम्ही नक्की पहा, पावसाळ्यात या, हा गड अजून सुंदर दिसेल. चला तर भेटूयात आपण दुसऱ्या पॉईंटवरती. माझे हा जो खोपोली आणि लोणावळा एक्सप्लोअरचा आहे
हा गडाचा जो व्हिडिओ असेल हा वेगळा असेल, हा पार्ट 2 मध्ये मी ठेवेल आणि पार्ट 1 मध्ये बाकी सर्व मंदिरचा आणि फेमस पॉईंट हे मी ठेवले. तर तुम्ही पार्ट 1 मध्ये पाहू शकता सर्व पॉईंट लोणावळ्यातले आणि खोपोलीमधले.